या चौकशी शिक्षा सुनावण्यासाठी रोमन गव्हर्नर पॉन्टियस पिलातकडे पाठवण्यापूर्वी येशूची धार्मिक नेत्यांनी अन्नास, कायफास आणि सॅनहेड्रिन कसून चौकशी केली. जुडासने 30 चांदीच्या नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात केला आणि पेत्रने येशूला ओळखत असल्याचा 3 वेळा इन्कार केला. येशूची यहुद्यांचा राजा म्हणून थट्टा करण्यात आली, त्याला मारहाण करण्यात आली, चाबकाचे फटके मारण्यात आले आणि काट्यांचा मुकुट घालण्यात आला. वधस्तंभावर असताना सर्व प्रदेशासुमार अंधार पसरला. येशूने 7 अंतिम वाक्ये उच्चारली. सर्व काही पूर्ण झाले आहे या वाक्याचाही समावेश होता. भूकंप झाला आणि एका शक्तीने उद्गारले, खरोखर हा देवाचा पुत्र होता. अरिमथियेच्या योसेफाने येशूचे शरीर मागून घेतले आणि ते जवळच असलेल्या एका कबरीत ठेवले. सूर्यास्तापूर्वीच ती कबर एका मोठ्या दगडाने बंद करण्यात आली, ज्यासह त्या दिवसाचा समारोप झाला. याला गुड फ्रायडे का म्हटले जाते? दुःखाचा दिवस असूनही याला चांगला मानले जाते, कारण हा दुःखाचा शेवट नाही, तर आशेचा उगवता प्रकाश आहे.